ओव्हरसाठी 20 मिनिटं तुम्हाला नक्की दिली जातील. जर का तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला मैदानामध्ये तर 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू फिरत्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. जसा पहिला चेंडू पडेल टाइम अलर्ट असेल आणि प्रत्येक ओव्हरनंतर आम्ही तुम्हाला जो टाइम असेल तो तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू. म्हटलं तर सुरुवात खरं तर टॉस जिंकला चिकनीचीवाडी संघानं. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतात बॅटिंग करण्याचा निर्णय आणि मैदानाच्या आत आपण बघा सलामीची जोडी एंटर होते. एका बाजूला नंदरा झंबीर आणि त्यांचा समवेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहता जयेश. हे दोन सलामीचे फलंदाज आहेत. खरं तर चिकनीचीवाडी संघ म्हटला तर त्यांचा हे होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना नक्कीच या टीमला मैदानामध्ये मी तर म्हणेन आपल्या नावाचा दबदबा त्यांना ठेवावा लागेल. जाऊया मागच्या दिशेने पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राकेश. गेम ऑन, दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साईडला ढकललाय. खरं तर लॉंग ऑफला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल बॅट्समन जयेश यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केले होते. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट हँड या ठिकाणी बॉलला ढकललाय. अगदी थेटा सर्कलमध्ये बॉलला अडवलं जाईल. सिलिमिडॉनला आपण पाहता खेळाडू आहेत उपस्थित, चांगली फिल्डिंग. आता मात्र मैदानाच्या आत दोन्ही फलंदाजांना आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र ओपन केलंय. सिंगलनं टीमची टोटल 2 धावा फुलकावरती. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटरी खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतात खरं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर लेफ्ट हँडेड गोलंदाज पाहता राकेश, अगदी नॅचरल लेग कटर आहे यांच्याकडे. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा बॉल. बॅट्समन जयेश यांना हा चेंडू समजला नाहीये, परंतु डॉट बॉल आलाय. फ्रंट फुटचा वापर केला होता, परंतु या ठिकाणी पाहतात टप्पा पडलेत. पुन्हा एकदा बॅटच्या दिशेने वळण घेतला, परंतु हा देखील डॉट. लगातार 2 चेंडू डॉट आलेत मैदानामध्ये. चांगली कामगिरी राकेश भगत करतो. पहिला जोर फिकी करत असताना चांगला कमबॅक पहिल्या जोरमध्ये. सध्या तरी फलंदाजांना थांबवले, परंतु या ठिकाणी चॉप केलाय. बॉलला पाठवले सर्व गलीमधून डीप मध्ये. थर्डमॅनला खेळाडू आहेत, जवळ 3 खेळाडू आलेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी, चांगली फिल्डिंग केली जाते. या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. खरं तर शांतमय सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना चिकनीचीवाडी या संघाकडनं 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 4 धावा फलकावरती. शेवटचा बॉल 1 to go. शॉर्ट ऑफ प्लेन, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी या ठिकाणी अतिरिक्त उचली मिळाले आणि त्यानंतर बॅट्समनला मी तर म्हणेन बीट करणारा हा चेंडू. डॉट आलाय. षटक क्रमांक पहिले संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिकनीचीवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 4 धावा. येस 12 खेळाडू नाहीये या ठिकाणी. सांबारी टीमला 2 धावांनी पॅनलाइज केले जाते. आता पहिली ओव्हर झाली आणि ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत आम्ही ऍड करतोय. 4+2 6 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज, बॉलर नेम महेश. दुसरं षटक P2चे षटक गोलंदाज महेश आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्राईक वरती नंदरा झंबीर आहेत. त्यांच्या स्लॉट मध्ये बॉल उडवला साईडला. फटका दमदार आहे. धावा देखील दमदार मिळतील. बॉल सीमाच्या बाहेर 6 धावा षटकार. नंदरा झंबीर त्यांच्या बॅटमधनं हा षटकार आला. अप्रतिम फटका होता. मिडल ऑफ द बॅट अप्रतिम, परंतु त्यानंतर 6 धावा मात्र मिळाल्यात. अगदी सुरुवात
शांत केले, परंतु त्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये आता आक्रमकता दाखवण्याचं काम सध्या चिकण्याच्या बडे संघ करतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे या चेंडूवरती वेग भन्नाट होतं. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज महेश करतोय. पहिला चेंडू जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचं काम डॉटने केलंय. या मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा उडवलाय, परंतु आता फटका फसलाय. लंब आपला खेळाडू आहेत आणि इथे सोपी कॅच म्हणावं लागेल. लॉलीपॉप कॅच होती, अगदी हातामध्ये विसावला होता चेंडू, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप होते. अगदी शेवटचे जे काही सेकंद असतात त्या सेकंदामध्ये कॅच ड्रॉप होते. दंडला गंभीर ज्यानं षटकार खेचला होता त्याला बाद करण्याची संधी चालून आली होती, परंतु संधी गमावली आहे. इथे देखील फटका फसला, परंतु बॉल चालला सरळ नो मॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी खेळाडू येतील तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती जवळजवळ 15 धावा संख्येवरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. हा देखील फटका चांगला आहे, परंतु गॅपमध्ये ढकललाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता पाहता पाहता दुसरी ही धाव कंप्लीट होते. चांगला ताळमेळ पाहायला मिळते ते म्हणजे राजेश आणि नंदराज आंबीर या दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. अगदी तुम्ही हाताने इशारा केले तरी देखील नाही जमणार नाही, परंतु दोघांचा एकमेकांकडे लक्ष असणं भरपूर महत्वाचं आहे. आय कॉन्टॅक्ट चांगला आहे आणि 2 धावा कंप्लीट होतात. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न गरज आहे का प्रश्न विचारले जातात, परंतु या ठिकाणी म्हणून पाहतात हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना चिखलीची वाडी संघाची धावसंख्या जवळजवळ 17 धावा. पहा सांबारी टीम टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. जर का तुम्ही जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला एक खेळाडू 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. तिसरे षटक गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती राकेश भगत आले. खरं तर ते टीमचे सहसेनापती आहेत. खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली टीमला ते सांभाळतात. खरं तर प्रत्येक खेळाडूकडे त्यांचं लक्ष आहे, कुठे कोणता खेळाडू लावायचा आहे सर्व काही पाहिलं जातं. षटक क्रमांक 3 ओव्हरपिच बॉल, फटका चांगला, परंतु डीपले खेळाडू आणि शेवटच्या मोमेंटला महेश. आता महेश कडनं चुका होतात, परंतु बाउंड्री थोडी लांब होती मी तर म्हणेन, परंतु अजूनही जवळजवळ 1 मीटर खेळाडू आत होते महेश, परंतु त्या ठिकाणी थोडीशी उतरण असल्या कारणास्तव मी तर म्हणेन थोडं जजमेंट चुकलं महेशचं. ऍक्शन रिप्ले पाहता स्क्रीनवरती फटका चांगला होता ऑन साईडला, परंतु त्यानंतर परंतु या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून एकदा होईल टीम अष्टविनायक चिखलीच्या वाडी संघाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. सुंदर सुरुवात झाली आहे, परंतु आतापर्यंत 2 कॅच ड्रॉप केलेत मी तर म्हणेन सांबारी संघाने. ऑनसाईडला खेळायचं होतं, फटका चांगला, परंतु बॉल त्याला सरळ स्कोअर लेगला. इथे घाई केली जाते आणि आता या ठिकाणी नक्कीच सध्या तरी सांबारी संघ भरपूर घाई करते मैदानाच्या आत असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की सोपा रनआउट होता. नंदराज हंपीर यांना जवळजवळ या मॅच मध्ये मी तर म्हणेन 3 जीवनदान मिळाले. या चेंडूवरती पाहिले तर या चेंडूवरती 5 धावा 2 आल्या ना, यस 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती खरं तर पाहिला तर नक्की 2 धावा इकडल्या गेल्या होत्या. इथे चांगला चेंडू आहे, खरं तर टप्पा पडल्यानंतर वेग आणि बाउन्स या ठिकाणी मिळाला. बाउन्स आणि पेस
अतिरिक्त मिळतो या ठिकाणी गोलंदाज राकेश भगतला. या ठिकाणी हा चेंडू बॅट आलाय, कमबॅक करण्याचं काम पुन्हा करतो, परंतु विकेट पाहिजे मैदानाच्या आत. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम सांबारी. फुल लेन फटका चांगला आहे, कट केलाय, कवचला खेळाडू आहेत किरण. चांगली फिल्डिंग, दुसऱ्याचा कॉल केलाय, दुसरी होऊ शकते का, परंतु खराब थ्रो आला या ठिकाणी. जबरदस्त सिंगल होती, तिथनं 2 धावा इकडल्या गेल्यात. चांगली मी तर म्हणेन या ठिकाणी भागीरथी पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते पहिल्या विकेटसाठी. जबरदस्त 24 धावा संख्येची ही पार्टनरशिप या दोघांमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल 1 to go. कट केलाय, जेलची संधी, परंतु खेळाडू नाही येत त्या क्षेत्रात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नंदराज हंबीर यांच्याकडनं नकार येतोय. 3 षटक संपलेत, ड्रिंक्स ब्रेक होतोय. तर जायचंय नक्की जस आयोजक किंवा 12 खेळाडू आपण जायचंय मैदानाच्या आत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता ड्रिंक्स ब्रेक होते मैदानामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये खरं तर टॉस जिंकला होता टीम चिखलीच्या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत मिळतोपणे यशस्वी ठरतोय. कारण की आतापर्यंत 25 धावा आल्यात 3 ओव्हरमध्ये. म्हणजे आता दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आत सेट झालेत. बॅटिंग ऑर्डर पाहिली तर आतापर्यंत बॅटिंग कार्ड पाहिला तर नंदराज हंबीर यांच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर सिंगल डबल आलेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर जयेश तर चांगलीच साथ देतोय नंदराज हंबीर यांना. पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळते. दोघांच्या जोरावरती आतापर्यंत 25 धावा ह्या उभारल्या गेल्यात. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच येरमाल बी आणि धनगरवाडी संघ असेल. तर पहा दोन्ही टीम आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. येरमाल संघ आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. लक्षात असू द्या येरमाल संघ. तर चला आयोजकांना विनंती असेल आपण येरमाल संघ यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर येरमाल संघाला विनंती असेल आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा आणि आयोजकांना आम्ही विनंती करू आपण त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जाऊया मागच्या दिशेने. यस गोलंदाज प्रवीण. मॅचला पुन्हा सुरुवात. षटक क्रमांक 14 गोलंदाज प्रवीण आलाय आणि प्रवीणचा भव्य स्वागत केलंय. स्वीपचा फटका अप्रतिम आहे. बॉल चालला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. सर एरमाल संघ देखील आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर धनगरवाडी टीम आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे फटका चांगला होता परंतु या ठिकाणी षटकारानंतर सिंगलला प्राधान्य दिलं जातं. चांगला क्रिकेट जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या चेंडूवरती एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 32 या धाव फलकावरती. 32 चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. शॉर्ट प्लेन होता परंतु आता हा चेंडू पंच पाहतात टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर गेलाय. खरं तर ऑब्स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एक अवांतर धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच चिकणीची बडी या संघालाही एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 33 धावा. गुडलिंग स्पॉट टॉन साईडला खेळायचं होतं परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर पुन्हा वेग कमी केला. चांगले व्हेरिएशन गोलंदाज प्रवीण दाखवतोय. चांगली कामगिरी सध्या तरी मी तर म्हणेन प्रवीण करतोय आपल्या टीमसाठी. या षटकात जरी पहिल्या बॉलमध्ये षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचं काम प्रवीणने केलंय. चेंडू क्रमांक 14
फुल लेन पुढून खेळले, फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट, बॉल जातोय सीमारेषा बाहेर. एक टप्पा घेत 4 धावा. चौकारच्या मदतीने 38 धावा बनल्या गेल्या. चांगली बॅटिंग सुरुवात जरी शांतता पाहिली, परंतु तदनंतर आपण पाहतात आता आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन अक्रॉस लाईन क्रॉस बॅटेड, फटका अप्रतिम, बॉल सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती आता जवळजवळ 44 धावा. 44 2 चौके अर्थात स्कोर कार्ड वरती 44 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्यात. चांगले पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी नंतर गंभीर आणि जयेश यांच्या माध्यमातून इथे देखील शॉट आपले परंतु आता फटका फसलाय आणि लॉंग ऑफ अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप होते. नक्कीच मी तर म्हणेन सध्या तरी सांभारी संघ करतोय का. यस, वन शॉट रन, एकच धाव असेल या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने 45 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणखी 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. खरं तर कौतुक करेन मी सांभारी संघाचं, कारण की 16 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलेत. आणखी वेळेचा भान त्यांना देखील माहिती आहे, कारण की वेळेवरती सामने कंप्लीट करायचे आहेत. यस, या ओव्हरनंतर आपण टॉस करूयात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती किरण आलाय मैदानाच्या आत. जवळजवळ आतापर्यंत सांभारी संघानं 4 चुका केल्यात, 1 रनआउट आणि 3 कॅच मात्र ड्रॉप केल्यात. शॉट आपले ऑन साइडला पूल केला, फुल अँड पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट धमाका नंदरा झांबीरच्या बॅटमधून. अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या शुभ अंक अर्थातच 51 धावा, 50 अप. संघाचं अर्धशतक झालंय. 50 पेक्षा जास्त धावा 3 ओव्हरमध्ये फक्त 25 होत्या, परंतु तदनंतर मात्र धावांचा पाऊस. इथे देखील फटका चांगला आहे, बॅटचा स्लॉट मध्ये पाठवले झाला सरळ ऑन साइडला. हा देखील दमदार स्ट्रोक, 6 धावा. नंदराज गंभीर सध्या तरी आपण पाहतात षटकाराची भाषा बोलतोय. सांभारी संघावरती आपण पाहतात दबाव निर्माण करण्याचं काम नंदराज गंभीर करतोय. याच नंदराज गंभीरचे जवळजवळ 2 कॅच तुम्ही ड्रॉप केले, ते कॅच किती महाग ठरतात तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हा देखील फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार मात्र मैदानाच्या आत खेचलेत. नंदराज गंभीरनं अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते. एकदा नंदराज आणि जयसाठी 2 गाड्या उद्यात 63 धावा धावफल काय वरती. इथे देखील शॉट आपले निवडवलाय, परंतु फटका फसलाय. डीपने खेळाडू आहेत, आता मात्र चुका होणार नाहीयेत. परंतु या ठिकाणी नंदराज गंभीरला जे मिळालेली संधी 2 कॅच तुम्ही ड्रॉप केले, परंतु त्या 2 कॅच ड्रॉप केल्यानंतर नंदराज गंभीरची बॅटिंग मात्र विध्वंसक पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग. एकदा नंदराजसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल 28 धाब्यांचा मी तर म्हणेन कॉन्ट्रीब्युशन दिलं. 28 धाब्यांचा योगदान मैदानाच्या आत आपल्या संघासाठी नंदराजने दिलं. अप्रतिम बॅटिंग. मैदानाच्या आत नवीन बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती सचिन. पहिलाच बॉल सचिन साठी अवे फ्रॉम बॉडी परंतु बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पंचाने दर्शवलाय. हा चेंडू वाईड आहे. 1 अवंत मिळते. 64 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये अगदी 60 पेक्षा धावा बनल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, डीपने खेळाडू आहेत, परंतु आता कॅच कॅरी केली आणि इथं अजून एक फलंदाज बाद.
सुरुवातीला जरी आपण पाहिलं तर किरण धाबा खर्च केला, परंतु तदनंतर कमबॅक सुरू केलं. जबल 2 विकेट मिळवले आणि तदनंतर आता हा चेंडू डॉट. षटक क्रमांक 5 संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात चिकणेचेवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती 64 धावा आणि 65 धावा संख्येचं टार्गेट उभा केलं. सेकंड इनिंग मध्ये सांबारी संघाच्या विरोधात 30 बॉल आणि 65 धावा संख्येची गरज. तर चला आपण टॉस करूया टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस बॉक्स खाली करायचा विनंती असेल आमच्या प्रेक्षक वर्गांना. तर चला या दोन्ही टीमचे कॅप्टन येरमाळ बी संघ आणि धनगरवाडी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. तर टॉस करण्यासाठी विनंती असेल. काय नाव काय? हा बाबा नाव काय? सोमा बाळ उघडा. तर त्याच दरम्यान व्यासपीठावरती नक्कीच आमचे मान्यवर सोमाजी उघडा साहेब आहेत. त्या साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. खरं तर आमचे ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थ मंडळांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहतात आजूबाजूला आपण पाहतात चिकणीचीवाडी संघ आहे. तदनंतर अगदी चिकणीचीवाडी हा देखील गाव आहे, परंतु त्यांच्याच आख्याच्या अंतरावरती आपण तारवाडी संघ पाहता व तदनंतर सावरोली संघ पाहता. या आजूबाजूच्या गावातील जे कोणी ग्रामस्थ मंडळ असतील त्या सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम आहे आपल्या सगळ्यांचं. तर चला टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. टॉस केला जाईल. त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि या ठिकाणी टॉस आता केलं जाईल. बाळूजी उघडा साहेबांच्या शुभेच्छा टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय धनगरवाडी संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. या ठिकाणी येरमाळ संघ स्पर्धेत उशीर आलाय तर 2 बॉलची पेनल्टी असेल. लक्षात सुद्धा उशिरा येणाऱ्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असते. सामने आपण असोसिएशनच्या मान्यतेने पाहता तर उशिरा आलेल्या संघांना 2 बॉलची पेनल्टी असते. तर चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तर सामन्यांना आपण सुरुवात करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतात सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि सांबारी टीमचे 2 विस्फोटक फलंदाज आता एंटर होत आहेत. एका बाजूला आपण पाहतात राकेश आहेत आणि त्याच्या समवेत प्रवीण आहेत. तर सांबारी टीम एखादा खेळाडू फक्त आपण व्यासपीठावर पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी. यस या ठिकाणी नक्कीच सांबारी टीमचा एक खेळाडू आमच्या सोबत जॉईन झाले त्याचंही स्वागत आम्ही करतोय. मॅचला सुरुवात आपण करतोय. 30 बॉल आणि 65 धावसंख्येची गरज आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात याच गावातील चिकणीचीवाडी या गावातील एक चांगले समालोचक आमचे राजेंद्र दादा यांचा गोड आवाज ऐकूयात. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद सर. सकाळपासून आपण ज्यांचा आवाज ऐकला खवळे गावचे एक चांगले समालोचक प्रसाद दादा सवारे सर यांचा आवाज ऐकला. तर सामन्याकडे प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिकणीचीवाडी संघाने तब्बल 5 षटकामध्ये 64 धावांचं आव्हान या सांबारी संघासमोर ठेवलं. तर सलामीची जोडी पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण, नॉन स्ट्राईकला राकेश, गोलंदाजी ट्रॅकवर जयेशला पाहतोय. हा पहिला चेंडू चांगला पटकावलाय. सचिन आहे त्या ठिकाणी. सचिन कडून चुका नसतील. या ठिकाणी चेंडू सुरुवात तर चांगली केली. या ठिकाणी चिकणीचीवाडी संघाकडून फलंदाजी करत असताना काय फलंदाजी पाहिली आपण मागच्या षटकामध्ये
षटकार हॅट्रिक पाहिले. नंदराच्या बॅटमधून आपण षटकार हॅट्रिक आजच्या दिवसामधले पाहिले आपण. 65 धावांचं भलं मोठं आव्हान डोक्यासमोर ठेवून उतरले सांगरीची टीम. सलामीची जोडी पाहतोय आपण. प्रवीण नॉनस्ट्राईकला राकेश रायडामो 2 विकेट. जयेशला पाहतोय. पिवनचं पहिलं षटक. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मोठा पटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी घडतंय काय बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या ठिकाणी कुठेतरी या पिवनचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल सांबारी टीमला. पिवनचं पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील. त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. तसंच कायचं फटके या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला जातो प्रवीणच्या माध्यमातून परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी घडतंय का पुन्हा एकदा निर्धार चेंडू वारंवार या ठिकाणी .% वाढवलं जाते सांबारी टीम कडून. अजूनपर्यंत जर विचार केला तर संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं नाही. 3 चेंडू या ठिकाणी खेळ समाप्त झाले. चांगलाच आयोजन पाहतोय आपण. ओमसाई ग्रुप सावर्ली यांच्या आयोजित हे भव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. या ठिकाणी दंडित केलं गेलंय. अवांतर चेंडू वाईट चेंडून या ठिकाणी सांबारी टीमचं या ठिकाणी अकाउंट ओपन केलं गेलंय. श्री गणेश झालाय न खाता पिता एक धाव या ठिकाणी धावपळकार जोडले गेले. खूपच दिशेन गोलंदाजी पाहायला मिळाले. चेंडूवर भूर्दंड भोगावा लागलाय जयेशला. वाईटच्या मदतीने या ठिकाणी निश्चितच एक धाव जोडली गेली. आता मात्र या ठिकाणी शेरवर चेंडू आजळला अपील केलं गेलंय पंचांकडे परंतु या ठिकाणी अपील पेटाळलं गेलंय. ऑफस्टिकच्या या ठिकाणी खूपच चेंडू बाहेर जात होता असल्या कारणाने या ठिकाणी निर्धार चेंडू. मी म्हणेन या ठिकाणी कुठेतरी दर्पणामध्ये फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. या सांबारी टीम कडून पुरेपूर फायदा उचलता आला नाही. त्यांना पिवनच्या षटकातला भलं मोठा असं 65 धावांचं आव्हान त्यांना सर करायचं आहे परंतु पाहिजे तशी सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी केली गेली नाही सांबारी टीम कडून. पुन्हा एकदा या ठिकाणी घडतंय का आपण उचलून झालंय आणि या ठिकाणी मोठा आद्रा प्रवीण बॅक टू पहिलं एक आकड्यावर या ठिकाणी पंच काय आहे दिशन तळांपर का तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय भीमरचा. या ठिकाणी आईट फॅक्टरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला तर तिसऱ्या पंचाने विनंती आहे की आपण या ठिकाणी आईट फॅक्टरचा चेंडू बघायचा आहे. पंचाने तर विकेट घोषित केला या ठिकाणी. तर निश्चितच या ठिकाणी नो चेंडू असेल. फलंदाज बाद नसेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण. आता मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी चालून आला असेल. पाणी पुढील चेंडू असेल प्रिएट या ठिकाणी नो घोषित केला गेला. जर विचार केला तर या ओव्हर्स मधला दुसरा अवंतर चेंडू जयच्या माध्यमातून फेकला गेला. आता मात्र षटक गेला एकदा पुन्हा हरेश या ठिकाणी बॉडी लाईन त्या ठिकाणी घडतंय काय गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी येतोय. संघर्ष करणारा चौकार या ठिकाणी मी म्हणेन थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहिलं आपण हरेशच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा तर वाचवायचे होते परंतु या ठिकाणी पाहिलं काय आपण शेवटच्या क्षणाला या ठिकाणी हातामधून चेंडू निसटला. त्यातच मात्र अवांतर या ठिकाणी 4 धावांमध्ये सांबारीच्या टीम मध्ये जोडले गेले 4 धावा. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र पॉइंट मध्ये जल घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी दीपक कडून यशस्वी होतात आणि या ठिकाणी बघता एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता का निश्चितच नाही. या ठिकाणी पॉइंट मध्ये फटक्याला सजवलं होतं. पंच सिग्नल होतं. षटक समज विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बिनबाद 7 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या सांबारी टीमच्या. तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी या पिवनच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आपल्या झेरच्या माध्यमातून पिवनचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याने. जर विचार केला तर 5व्या चेंडूवर हारेच्या माध्यमातून आपल्याला गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये फटका सजवला होता. झेलची संधी होती परंतु ती संधी सुद्धा या ठिकाणी गमावली. दीपक सारखा क्षेत्ररक्षक होता परंतु या ठिकाणी मी म्हणेन कुठेतरी जीवनदान दिलं गेलं प्रवीणचं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलेल का हे मात्र आपण अनिल
पिवनचा दुसरं षटक टाकण्यासाठी स्वतः कर्णधार गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. राईट आर्म मोठं विकेट अनिलला पाहतोय. चिकनीचवाडी एंड कडून गोलंदाजसाठी सज्ज होत आहे पिवनचं पहिलं षटक. आता मात्र बॅटची कडा असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातो चेंडू खाली आणि आता मात्र चुका नसतील. पहिला आदरा सांभारी टीमला प्रवीण बॅक टू पहिलन. पहिला आदरा लावला गेला सांभारी टीमला 60 आकड्यावर. प्रवीणच्या स्वरूपात चांगलं जल टिपलं गेलं. विकेट किपरच्या माध्यमातून जयेश होता त्या ठिकाणी आणि जयेश कडून मात्र चुका नसतील. इन ॲट नंबर 3 वर पाहतोय आपण किरणला. जर विचार केला तर राखेसारखा फलंदाज अजून मैदानामध्ये ताल ठोकून उभा आहे. भलं मोठा असं 65 धावांचं आव्हान त्यांना सर करायचंय. जर विचार केला तर पिवनचं पहिलं षटक हाताळलं गेलं जयेशने. त्याच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. चांगलं मी म्हणे या ठिकाणी षटक टाकलं गेलं पहिलं षटक. त्यानंतर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. कर्णधार स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. अनिलला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर प्रवीण सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. आता कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय आपण. जर विचार केला पिवनचं दुसरे षटक प्रगतपथावर असताना 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात असतील. डावखुऱ्या त्याचा फलंदाज किरणला पाहतोय आपण. आता मात्र कोवर टाकले चेंडू बॅटची कडा एकदा या ठिकाणी निश्चितच कंप्लीट करेल. या ठिकाणी मी म्हणेन थोडंसं भांबळ उडाली गेली क्षेत्ररक्षकाची. मागच्या षटकाचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये सुद्धा दीपक कडून आपल्याला थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या होत्या. एक जल सोडला होता. मी म्हणेन चिकनीचवाडी संघाकडून चांगल्याशी सुरुवात पाहायला मिळते. मोठे पटके करण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवले गेले. दोन्ही फलंदाजाला मोठे पटके मारू देत नाही. पुलटा चेंडू चांगला समाचार घेतला. स्ट्रेट डाय आणि ते भव्य स्वागत केलं अनिलचं षटकाराने. राकेशच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. जर षटकाराने विचार केला तर संघाची धावसंख्या 2 आकड्यामध्ये पाहतोय आपण 13 धावा. अशीच पटकेबाजी करावी लागेल कारण आव्हान पण खूप मोठं असं 65 धावांचं. सिंगल डबलने काय फारसं फरक पडणार नाही. पुन्हा एकदा मिळवला पटका सजवला हरेश आहे. हरेश कडून मात्र आता चुका नसतील. पहिल्याच टप्प्यावर चेंडू उचलला फेकला तोपर्यंत एकच धाव. मी म्हणे या ठिकाणी बाउंड्रीला येऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं हरेशच्या माध्यमातून. चुकांमध्ये थोड्याशा सुधारणा केल्या कारण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पिवनच्या जयच्या 5व्या चेंडूवर त्यांनी चौका सोडला होता. परंतु आता कुठेतरी त्या चुकांमध्ये सुधारणा केल्या गेल्या हरेशच्या माध्यमातून. चुका करा परंतु पुन्हा पुन्हा त्याच चुका करू नका तेच दाखवून देत असताना हरेशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा त्या सीझनमध्ये पटका सजवला. आता कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी जल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा संपर्क नाही. या ठिकाणी येतो किरणच्या बॅटमधला संघर्षमय करणारा चौकार. बदल स्पोर्टलाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या सुद्धा पाहता येते. क्लॅरिटी विथ क्वालिटी चांगला आयोजन पाहता आपण होमसाई ग्रुप सावल यांच्या माध्यमातून. जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत मैदानावर त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूने वरची सांगता 2 षटकाचा खेळ संपलाय. जर विचार केला तर धाव फलकाचा फक्त आणि फक्त 18 धावा. एका गड्याच्या बदल्यात 9.00च्या सरासरीने ठिकाणी धावा कुठून काढल्या तर 2 षटकामध्ये. जर विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी दोन्ही गोलंदाजाकडून फेकली गेली. तर पुन्हा एकदा पाहतोय आपण सांगी कोट्यातील वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधाराने जबाबदारी ठेवली जयेश कडाळ याच्यावर. जर जयचा विचार केला तर पिवनच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याला गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय.
तर या ठिकाणी इकडे बाईक आहे त्याचा आरसा फिरवायचा आहे. थोडासा अडथळा या ठिकाणी फलंदाजाला जाणवते. राकेशला पाहतोय आपण. राकेश सारखा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. जर विचार केला तर धावपळकाचा 18 धाव जोडले गेल्यात 12 चेंडूमध्ये. उर्वरित जर समीकरण सांगायचं झालं 18 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची गरज असेल. गोलंदाज ट्रॅकवर पाहतो पुन्हा एकदा जयेशला. राईट आर्म ऑफ द विकेट चिकनीचवाडी यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. आता कुठेतरी या ठिकाणी निश्चितच लाईन भरकटलाय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी लेग स्टिकच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर या ठिकाणी पंचाने रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट चेंडूचा. निश्चितच या ठिकाणी पंचांना रिव्ह्यू घेण्याचा या ठिकाणी परवानगी असेल. मात्र खेळाडूंना बिमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची. कंपल्सरी सचिन कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. निश्चितच या ठिकाणी चेंडूची लाईन पाहिली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. पहिले चेंडू रिव्ह्यू घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. वाईट चेंडू आहे की नाही हे मात्र पाहिलं जाते आमच्या आयोजकाकडून या ठिकाणी. तर या ठिकाणी वाईट चेंडू. निश्चितच पंचाचा निर्णय जो दिलाय तो मात्र असेल. वाईट चेंडू पहिला सावंत चेंडू फेकला गेला वाईटच्या स्वरूपात लेग स्टिकच्या खूपच बाहेर. या ठिकाणी चेंडू या ठिकाणी निश्चितच चेंडू हातामध्ये निसटला होता परंतु या ठिकाणी नो चेंडू घोषित केला. या ठिकाणी मी म्हणेन चुकीचं गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी लाईन भरकडला गेलाय. एक सुवर्ण संधी अशी चालून आली होती राकेशला. हातामधून चेंडू निसटला होता त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा होता परंतु तसं काही घडलं नाही. आता मात्र राकेशला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. प्रियट चेंडू असेल त्या प्रियट चेंडूचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. उघडा डोळे पाणी पुढील चेंडू प्रियट. आता कुठेतरी या ठिकाणी इशारा चेंडू आदळतोय. आता कुठेतरी कमबॅक करतोय. मी म्हणेन या ठिकाणी जर विचार केला तर पहिले 2 चेंडू मी या ठिकाणी चुकीचे फेकले गेले. पहिला अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात लेग स्टिकच्या खूपच बाहेर. त्या ठिकाणी नंतर चेंडू हातामधून निसटला आणि नो चेंडू घोषित केला गेला होता. 2 धावा या ठिकाणी न खाता पिता या सांबारीच्या टीम मध्ये जोडल्या गेल्या होत्या. आता कुठेतरी लाईन मध्ये गतीमध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण जयेशला. आता मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला. निर्धाव चेंडू. कुठेतरी जर सांबारी टीमला एवढंच म्हणेन जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढंच तुमचा मात्र जो रिक्वायर्ड रन रेट आहे तुम्हाला पाहिजे असलेला आवश्यक रन रेट तो मात्र वाढत जाईल. यात मात्र शंका नसेल कारण भलं मोठं असं 65 धावांचं आव्हान तुम्हाला सर करायचं आहे. सिंगल डबलने फारसा आता काय फरक पडणार नाही. मात्र चिकनीचवाडी संघाला चांगलं स्टाईक आहे. होम ग्राउंड आहे. पुन्हा एकदा लॉंग मध्ये चेंडू खेळून काढला गोलनाथ त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर चेंडू घेण्यासाठी थोडासा अयशस्वी ठरला होता परंतु या ठिकाणी एकच धाव. मी म्हणून या ठिकाणी चांगलाच कॉल दिला गेला राकेशच्या माध्यमातून. जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच रनआउटच्या स्वरूपात गडी गमावा लागला असता. राकेशला मात्र ठाऊक आहे आपल्या विकेटचा किती महत्व आहे हे मात्र राकेशला पूर्णपणे माहिती आहे. शेवटपर्यंत सामना जिंकण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठासून भरले. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे मात्र आपण मागच्या आयोजनामध्ये सुद्धा पाहिलं होतं. आता मात्र भन्नाट वेगाने काय चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. विचार केला तर सांबारी टीम ज्या मागच्या हप्त्यामध्ये 20 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान जे वगोबा क्रिकेट संघ तारवाडे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा झाली होती त्या सामन्यात मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पराभव व्हावा लागला होता या सांबारी टीमला. त्यावेळी मात्र राकेश भगतची बॅटिंग पाहिली होती आम्ही. चांगली अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहतो आपण या मैदानाच्या वर चिकनीचवाडी ग्राउंडवर. चांगला असा अनुभव आहे त्याच्याकडे. आता मात्र फटका झाला. मिडॉन मध्ये फटका आहे. गणेश आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी काय कमालीचं क्षेत्ररक्षण शॉर्ट क्षणाला चेंडूला आवडण्यासाठी अडवण्यासाठी प्रयत्न केला आणि निश्चितच आपल्या संघासाठी या ठिकाणी एक धाव तर
निश्चितच अडवली केली गेली, परंतु या ठिकाणी मात्र 3 धावा या चित्त्याच्या योगाने या ठिकाणी धावून काढल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. राकेश आणि किरणच्या माध्यमातून बघता बघता धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या बदल्यात 25 धावा धावफलकात जोडल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. जर विचार केला तर कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केले, कारण जर विचार केला पहिल्या 2 चेंडूमध्ये लाईन भरकटला होता, दिशान गोलंदाजी पाहायला मिळत होती जयच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र लागोपाठ 4 चेंडू काय कमालीचे फेकले गेले. जर विचार केला तर चांगली अशी गोलंदाजी पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. चांगली अशी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पूर्णपणे बांधून जखडून ठेवले होते सांबारीच्या सलामीच्या फलंदाजाला. प्रवीण मात्र षष्ठामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी या किरण आणि राकेशला पूर्णपणे जबाबदारी घेऊन या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला चौका षटकाराची या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल. आता मात्र चेंडूला उचलून दिला आणि या ठिकाणी घडतंय काय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. तर विचार केला तर 3 षटकानंतर धावफलकाचा तर 31 धावा. अजूनही तुम्हाला 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. तर ड्रिंकवाले मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. विचार केला तर उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असल्या कारणाने तुम्हाला 65 धावा या ठिकाणी बनवावे लागले. तत्पूर्वी या आयोजनाला भेट देण्यासाठी या बेनशी विभागाचे सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मनोज उगडा या साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या आयोजकाच्या वतीने मी भव्य स्वागत करतोय. त्या ठिकाणी भरपूर असे मान्यवर पाहतोय आपण. वासुदेव आंबीर असतील, परशुराम आंबीर असतील, त्यानंतर सुरेश आंबीर, तात्या आंबीर असे भरपूर सारे बारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सामन्याचा आनंद लुटताना पाहतोय आपण. स्वतःचा गावचा या ठिकाणी मॅच चालू आहे आणि ते सामना पाहण्यासाठी भरपूर सारा प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण चिखलीचवाडी संघाकडून. जर विचार केला तर 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये तब्बल 31 धावा एका गड्याच्या बदल्यात या ठिकाणी सामान्य टीमने लावल्या गेल्यात आणि येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज असेल. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 18 चेंडू मध्ये 31 धावा धावफलका लावल्या गेल्यात सांबारी टीम कडून एका गड्याच्या बदल्यात. तर कमळू याचा आपण आणि या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेत आपण काम पाहायचंय. तर 5 मिनिट सामना थांबवायचंय. 1 मिनिट फक्त. चला चालू करा. सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिल्या षटक टाकण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी सोपवली. हारेश या गोलंदाजावर राईट ऑन द विकेट. आता मात्र पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलंय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतला हारेसचा. पहिल्या चेंडूवर षटकार या ठिकाणी लगावला गेला राकेशच्या बॅट मधून. जर हारेसचा विचार केला तर जी चिखलीचवाडी आयोजक स्पर्धा झाली होती त्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सामना मात्र जिंकून दिला होता अगेन्स्ट मामुचवाडी या संघाविरुद्ध. तशीच कायची कामगिरी या ठिकाणी करावी लागेल, परंतु समोर फलंदाज सुद्धा तसा आहे. राकेश सारखा फलंदाज पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर तडाखा पाहायला गेला, षटकार पाहायला गेला. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि ठिकाणी घडतंय काय, गचा क्षेत्ररक्षण आणि ठिकाणी चौकार. मी म्हणेन या ठिकाणी थोडीशी घाई केली. गणेशच्या माध्यमातून चौकार आळवायचा होता, परंतु तसं काही घडलं नाही. बघता बघता जर विचार केला तर या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा या कुठून काढल्या त्या राकेशने. बघता बघता धावफलकाचा विचार केला तर 41 धावा धावफलकात लावल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडूचे
24 धावांची गरज असेल 10 चेंडू आणि 24 धावा. सामना होता कुठे 12 चेंडू 34 धावांची गरज असताना 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. आता बॅकवर्डवर टाकले चेंडू, जलची संधी आणि ठिकाणी गाळतंय काय षटकार. पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करताना पाहतोय राकेशला. ज्याप्रमाणे शेवटच्या षटकामध्ये नंदराजने बॅटिंग केली होती त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत राकेशकडून सुद्धा फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी कुठून काढले गेल्यात. 45 धावा धापळका लावले गेल्यात. अजूनही 3 चेंडूची खेळी शिल्लक असेल. चांगला समाचार या ठिकाणी मी म्हणून चौथ्या षटकामध्ये राकेशच्या माध्यमातून पाहायला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा षटकार. आता मात्र पूर्णपणे दडपण असेल ते आरेशा गोलंदाजावर. जर विचार केला तर आता कुठेतरी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल. कुठेतरी धावा रोखून ठेवावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर 65 धावांचं भलमोठं आव्हान असते. आता मात्र सर करताना पाहतोय आपण सांबारीच्या टीमला. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी करताय का चांगले क्षेत्ररक्षण म्हणून या ठिकाणी शेवटच्या क्षणाला पाहतोय आपण नंदराच्या माध्यमातून जवळजवळ निश्चितच आपल्या संघासाठी या ठिकाणी 3 धावा तर आपल्या संघासाठी या ठिकाणी अडवले गेल्यात. शेवटच्या क्षणाला चेंडू आला आणि जसा टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने आला होता परंतु अडवण्यामध्ये यश आलं आणि आपल्या संघासाठी जवळ निश्चितच 3 धावा या ठिकाणी वाचवण्यामध्ये यश आलंय. 46 धावा या ठिकाणी पुरेपूर उंचीचा फायदा मिळाला आपल्या नंदराज आंबेला. या ठिकाणी जर विचार केला तर मागच्या शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्याच्यामध्ये पाहिले होते. आता मात्र फलंदाजीमध्ये तर चांगली कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी चांगलं पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण किरणला पाहतोय. 46 धावा धापळका लावले गेल्यात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 8 चेंडू 17 धावांची गरज. अजूनही 17 धावांची गरज असेल. 4 चेंडूवर 17 धावा या ठिकाणी कुठून काढण्यात अजूनही 17 धावांची गरज आहे. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपल्या ऑफ साईडला खेळून काढला. एकदा पूर्ण चेतन या ठिकाणी रनआउटची संधी. या ठिकाणी मात्र थ्रोपैकी थोडीशी गचा बघता बघता 2 धाव्याने जर संघाचा विचार केला तर अजूनही उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 15 पाहिजे. पुन्हा एकदा चांगला पटका खेळून काढला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. निश्चितच या ठिकाणी रनआउटची संधी, धोक्याची घंटा आणि या ठिकाणी घडतंय काय रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी 5 धावा किती घ्यायच्यात 2 धावा. ओके. तर बघता बघता या ठिकाणी नशिबाने साथ दिली गेली. बेस अगोदरच पडल्या होत्या. बघता बघता जर विचार केला तर धापळकाचा 4 षटकामध्ये 52 धावा धापळका जोडले गेल्यात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. जर विचार केला तर या सामन्यामध्ये अतिशय मागणा गोलंदाज ठरला गेला हरेश गोलंदाज. 6 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असताना 21 धावा खर्च केल्या आणि उर्वरित समीकरण आता येऊन टेपलंय. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. दुपारच्या सत्रामधले हृदयाचे डोके उडवणारा हृदयाची धगधग करणारा सामना पाहतोय आपण. 7 चेंडू 13 धावांची गरज. चेतनला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. 5वे षटक टाकण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी सोपवली. जर विचार केला चिकनीचवाडी संघाकडून तर सराव सुद्धा याच मैदानावर केला जातोय. पुरेपूर त्यांना या खेळपट्टीचा अनुभव आहे. 7 चेंडूमध्ये या ठिकाणी चेतन या गोलंदाजाला 13 धावा डिफेन्स करावे लागतील. राकेश सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आता मात्र पहिल्या चेंडू चांगला समाचार घ्यायचा होता, मोठा पटका खेळायचा होता परंतु घडतंय काय निर्धाव चेंडू.
जसजसे डॉट चेंडू निघत जातील तर तसे मात्र जे सांबारीचे पाठीराखे असतील त्यांच्या मात्र धुर्याचे ठोके या ठिकाणी वाढत जातील. वरड समीकरण 5 चेंडू 13 धावा. चेतनला पाहतोय आपण गोलंदाजी आकवार. पुन्हा एकदा या ठिकाणी आखून टप्प्याचा चेंडू वारंवार चुका करतोय राकेश. मोठे पटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी घडतंय काय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 13 धावा. या ठिकाणी भरपूर सारा प्रेक्षक वर्ग पाहतो आपण. चिखलीचवाडी संघाकडून या ठिकाणी भरपूर सारखे पाठीराखे पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा घडतंय का या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण मी म्हणे परंतु या ठिकाणी बॅकअप मात्र सुंदर आला. फसली मध्ये चेंडू अडवला गेला दीपकच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 3 चेंडू 13 धावा. जर सांगायचं झालं तर अतिशय आत्ताचा जो चेंडू असेल तो मात्र अतिशय निर्णायक असेल. 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. समीकरण होतं 6 चेंडू 13 धावांची गरज असताना लागोपाठ 3 निर्धाव चेंडू फेकले गेले. कमालीची गोलंदाजी. काय गोलंदाजी पाहतोय आपण चेतनच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. निश्चितच या ठिकाणी थोडीशी बांबळ उडाली गेली. दीपकच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा. 2 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही चेंडूवर तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आणि राकेश मध्ये क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. मात्र आपण मागच्या षटकामध्ये पाहिले तब्बल 21 धावा कुठून काढल्या होत्या. हरेश गोलंदाजाला त्याचीच प्रचिती आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल का. मी म्हणेन या ठिकाणी कुठेतरी काय गोलंदाजी पाहतो आपण चेतनच्या माध्यमातून. 7 चेंडू 13 धावांची गरज असताना उर्वरित समीकरण 2 चेंडू 11 धावा. या ठिकाणी मी म्हणून थोडं गच्चा क्षेत्ररक्षण पाहिलं आपण दीपकच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी लाईन पाहावी लागेल. ऑस्टिकच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू अवांतर चेंडू. आता मात्र 2 चेंडू 10 धावांची गरज. एक चौकार आणि एक षटकार मात्र कुठून काढावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. दुपारच्या सत्रामधला रखरखत्या उन्हामध्ये सामना पाहतोय आपण. रफ अँड टफ सामना पाहतोय. आखून टप्प्याचा चेंडू. चांगला समाचार घेतला. जयची संधी त्या ठिकाणी आणि ठिकाणी गाठतंय काय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सामना मात्र येऊन टपला. 1 चेंडू आणि 4 धावा. जर विचार केला तर मागच्या हप्त्यामध्ये 23 जानेवारी ते 20 जानेवारी ते 23 जानेवारी या दरम्यान सामना झाला होता. खडकी अगेन्स्ट कासगाव. 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना सामना मात्र कासगाव संघाने जिंकला होता. तशाच प्रकारचा सामना प्रेक्षकांना पुन्हा या मैदानावर भेटीला आलाय. 1 चेंडू आणि 4 धावा. पूर्णपणे या ठिकाणी दडपण मात्र गोलंदाजावर असेल. कुठेतरी लय मध्ये आता पाहतो आपण राकेशला. काय सामना एकाती जिंकून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि तेच दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण राकेशला. 2 चेंडूवर 11 धावांची गरज असताना वाईट चेंडू फेकला. त्यानंतर षटकार मारला. 1 चेंडू 4 धावा. चिखलीचवाडी जिंकेल की सांबारी हे मात्र आपल्याला हा चेंडू सांगून जाईल. हृदयाचे ठोके वाढवणारा रोमॅन्टिक स्थिती सामना पाहतोय आपण. काय सामना पाहतोय रफ अँड टफ अवस्थेत भन्नाट वेगाने या ठिकाणी षटकारांची आतबाजी पाहिली आपण राकेशच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा या ठिकाणी परिवर्तन करताना पाहतोय आपण. दडपण मात्र पूर्णपणे गोलंदाजावर असेल. 1 चेंडू 4 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर मात्र या ठिकाणी चौकार तर मारावाच लागेल. चेतनला पाहतोय आणि या ठिकाणी गाठतंय काय. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी सामना जिंकला चिखलीचवाडी संघाने आणि अडलक बॉईज सांबारी टीम. चांगला संघर्ष पाहायला मिळाला या ठिकाणी सांबारी टीम कडून. चांगली पार्टनरशिप म्हणून या ठिकाणी सेकंड विकेट साठी बनवली गेली होती राकेश आणि किरणच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर सामना हातामधून निसटला. फटका मात्र मोठाच खेळायचा होता. त्याचा मात्र प्रचिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आले परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि सामना मात्र गमावा लागला. हार्ड लक बॉईज सांबारी टीम आणि गुड लक टीम चिखलीचवाडी. तर तर या पुढील सामना धनगरवाडी विपक्ष येरमाळ बी यांच्यात होईल. तर
तर या ठिकाणी दोन संघाने लाईनअप करून सेकंड हँड करून घ्यायचंय खेळाडू